नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रेसिपी इन शॉर्ट या चॅनलवरती। आज आपण पाहूयात ढाबा स्टाईल अंडा मसाला याची रेसिपी। यासाठी मी घेतलेला आहे 1 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। याची आता आपण मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता मी एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकत आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट ऍड करूया। कांदा आणि आलं लसूण पेस्ट गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत। हे वाटण तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचे आहे। नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, चाट मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला। मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत। तोपर्यंत मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। मसाले परतल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा दही टाकूया। हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। या मिश्रणाला तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। गरम पाणी टाकल्यानंतर ग्रेव्हीला छान रंग येतो आणि त्याला तर्री देखील खूप छान येते। तुम्हाला ग्रेव्ही दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता। पाणी टाकल्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटांमध्ये हे उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत मी इथे उकडलेली अंडी सोलून घेतेय। या अंड्याचे मी अर्धवट असे काप करून घेणार आहे। तुम्ही याच्या अजून बारीक फोडी देखील करू शकता। ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर मी यामध्ये अंड्याचे काप टाकणार आहे। उकडलेली अंडी टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिट आपल्याला ग्रेव्हीला उकळी येऊन द्यायची आहे। यामध्ये अंड्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरेल। आता मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहे आणि आपली ढाबा स्टाईल अंडा मसाल्याची भाजी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।